याच्याकरता मला असं वाटतं की महायुतीच्या सरकारने किंवा आपल्या केंद्र सरकारने वांगचूक यांची मला असं वाटतं की तब्येतीची काळजी घेतलेली असावी. कारण गेल्या 20 दिवसापासून त्यांचं आंदोलन चाललं आहे. जवळपास 9-9.5 किलो वजन कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना कमी जास्त होऊ नये, त्यांची प्रकृती अजून खराब होऊ नये याच्याकरता उचलून आणि दवाखान्यात कदाचित नेलं असेल. आंदोलन चिरडलं गेलेलं आहे असं विरोधक त्या ठिकाणी बोलत आहेत. नाही, मला असं वाटतं की ते विरोधकांच्या ह्या चिरडल्या जाणाऱ्या विषयाला काही महत्त्व नाही आहे. त्यांना तर असं वाटतं की ह्या वांगचुकांचं काहीतरी कमी जास्त व्हावं आणि तो इश्यू आपण पूर्ण देशभर करावा. मला असं वाटतं की त्यांची दखल घेत, त्यांच्या तब्येतीची दखल घेत मला असं वाटतं की प्रशासनाने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलेलं असावं. उद्धव ठाकरे पण समर्थन करणार आहेत आणि त्या आंदोलनामध्ये राज ठाकरे देखील सहभागी होणार आहेत. यांना दुसरा काही पर्यायच नाही. जे आहे ते पण शिल्लक राहिलेलं नाही. निदान आपण सपोर्ट करून तरी त्यांच्यावाली म्हणजे काहीतरी हे मिळवावं असा त्यांचा प्रयत्न असेल. पण आता ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांनी सपोर्ट करून त्याला काय बेनिफिट होणार आहे. आपण आज रामरक्षा आंदोलन जे आहे नागपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने केलं जात आहे. उद्धव ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. सर्व नेत्यांना देखील त्यांनी आवाहन केले की त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं. मला असं वाटतं की जो हौद से गई ना वो बूंद से नहीं आती. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या भाषणातून सांगितलं होतं की आम्हाला शिवसैनिकांना डायरेक्ट इशारा दिलेला होता की ज्या दिवशी मला काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल त्या दिवशी मी माझं राजकीय दुकान बंद करेल. अशा महान व्यक्तीचा मुलगा हे सगळं सोडून आपल्या बापाचे कर्तृत्व किंवा त्यांचं वक्तव्य बाजूला ठेवून एखाद्या काँग्रेसबरोबर जेव्हा युती करतात आणि स्वतः मुख्यमंत्रीपद भोगतात अशा व्यक्तीला मला वाटतं रामरक्षा किंवा हनुमान चालीसा म्हणण्याचा अधिकारच राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी आता कितीही रामरक्षा म्हटला तरी महाराष्ट्र किंवा देश त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करेल. तो एक हास्यास्पद आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.